जय आदिशक्ती आदेश. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आज जी माहिती घेऊन आलेलो आहोत, हा प्रश्न मला वारंवार फोनद्वारे किंवा गादीवरही आढळलेला आहे. त्या निमित्ताने मला महत्वपूर्ण वाटलं की यावरती आपण थोडस विचार किंवा व्हिडिओ मार्फत थोडस ज्ञान देण्याचं कार्य करावं. तर पहा, विषय असा आहे की संचार आल्या आल्या काही काहींना खूप अशा स्ट्रॉंग शक्त्या असतात की त्यावेळेस त्यांना असं वाटतं की वारं खूप पॉझिटिव्ह आहे, ज्ञानमयही होऊन जाते. काही दिवसानंतर त्यांची शक्ती लयाला जाते, म्हणजे कमी होते असं त्यांना जाणवतं. म्हणजे थोडक्यात ज्ञानमाळ केल्यानंतर किंवा संचार आल्यानंतर काही वर्षाने आपली शक्ती का कमी होऊन जाते, आपल्याला दिसायला म्हणजे जे साक्षात्कार होत असतात दैवी, ते कमी का होऊन जातात किंवा आपलं संचार कमी झालाय असं का वाटतं आपल्याला. पहा, मी हा दोष इतरांना किंवा गुरूंना नाही देऊ शकत. कारण सांगते मी तुम्हाला, किंवा पूर्णपणे आपण ही जबाबदारी आपल्या गुरूंची आहे असंही नाही म्हणू शकत. मुळात बऱ्याचदा काय होऊन जातं, हे असं होण्यामागं, आपली शक्ती कमी होण्यामागं किंवा आपल्याला दिसायला कमी होण्यामागं अशी समाजाची मानसिकता आहे. संचार झालाय, वारं वगैरे सगळं मोकळं करून घेतलंय, आपण ज्ञानमाळ झाली आणि कोडे वगैरे सोडवायला चालू केलेत, पण काही दिवसानंतर म्हणजे अवघ्या 2-3 वर्षानंतर संचारही व्यवस्थित येत नाही, वाराला पाहिजे तशी व्हायब्रेशन नाही राहिले, नैराश्य आलंय, म्हणजे पहिल्यासारखी पॉझिटिव्हिटी नाही राहिली आमच्याकडं. आणि हे का झालं असेल, घाणेरडी स्वप्न पडतात वाईट वाईट, हे असं का होतं. तर ह्या विषयावरती आज मी खूप डीप मध्ये बोलणार आहे. म्हणजे बऱ्याचशा जणांनी ज्यांनी ज्यांनी मला आतापर्यंत प्रश्न विचारलेत, तर मी यावरती आज माहिती देणार आहे. पहा, संचार येतो, आपण योग्य त्या ठिकाणी गादीवरही जातो, संचार मोकळा करून घेतो, ठीक आहे. त्यानंतर काय असेल, दीक्षा सोहळा, ज्ञानमार्ग, तेही होऊन जातं आणि आपण आपली गाडी रुळावर निघली म्हणून स्पीड धरतोय आणि गाडी आपली चालू होऊन जाते. मी का म्हणाले की या गोष्टीसाठी पूर्णपणे गुरु जबाबदार नाहीत, कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की गुरु अज्ञानी होते किंवा गुरुने आम्हाला ते दिलंच नाही जे द्यायला पाहिजे, असं समज आहे जगाचा. किंवा गुरु सामर्थ्यवान नाही असंही समज आहे. एका दृष्टीने ह्या गोष्टी 50% ठीक असतील किंवा आहेत, पण 50% बाकीचं राहिलेलं कार्य काय, तर तिथं आपण कमी पडतो, आपली चूक असते. तर तुम्ही म्हणाल कसं, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. जेव्हा काही गोष्टी गरजेच्या असतात ना, म्हणजे होणं आपल्या आयुष्यात गरजेचं असतं ना, तेव्हा समोरच्यालाही ती गरज असते. शिष्याला गुरुची आणि गुरूंना शिष्याची जेवढी गरज असते ना, एकमेकाचे पूरक असतात ह्या गोष्टी, ठीक आहे. म्हणजे शिष्य घेतात आणि गुरु देतात. गुरु त्यांच्या सामर्थ्याने त्यांच्याकडे आहे ते देतात, त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याला देतात आणि गुरु ते शिष्य ते घेतात. पण जेव्हा गुरु देतात त्यानंतर शिष्य किती त्याच्या गोष्टींचं पाळणूक करतोय, किती त्याच्यामध्ये प्लस करतोय, किती एकाग्र एकचित्त होऊन त्या गोष्टी पुढे नेतोय, हे पण महत्वाचं आहे की नाही. जेव्हा तुम्हाला गुरु गुरु मंत्र देतात, त्या गुरु मंत्राची तुम्ही किती साधना करताय, तो मंत्र किती सिद्ध करताय. ज्ञानमाळ झाली म्हणजे ताकद वाढली मुळीच नाही. ज्ञानमाळ झाली म्हणजे बाबा म्हणतात तुम्हाला ऍडमिशन मिळाली, सर्टिफिकेट नाही. लक्षात येतंय? सगळ्यात मोठा भ्रम काढून टाका. ज्ञानमाळ झाली, दीक्षा झाली म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळतंय. मग ते LKG मध्ये मिळतंय, प्ले ग्रुप मध्ये मिळतंय की पहिलीच्या वर्गात मिळतंय, हे तुम्ही विचार करायचा आहे. आणि ऍडमिशन झालंय म्हणजे आता
12 खडीपासून चालू करायचे. आणि बोर्डाच्या पेपरला खूप वेळ आहे, सर्टिफिकेटला पण खूप वेळ आहे, आणि सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला गादीधारक व्हायचे. पण इथं किस्सा असा आहे की ज्ञानमाळ झाली की दुसऱ्या दिवशी शिष्याला वाटतंय की आता मी कधी गादी चालवणार. मंत्र सिद्ध केलाय का? घासलंय का स्वतःला? नाही ना. मग कसं शक्य आहे? किमान 1 वर्ष तरी द्या. पहिली लोक बघा, दीक्षा अनुग्रह झाल्यानंतर जे ऋषी मुनी होते, जे मोठे मोठे साधक होऊन गेले, जे तपस्वी होऊन गेले, गुरु मंत्र घेतल्या घेतल्या हे स्वतःला एकांतात घेऊन जायचे. 12-12, 14-14 वर्ष, 25-25 वर्ष, 21-21 वर्ष ही लोक तोंडही दाखवित नव्हते. काय करतात? अज्ञातवासात जायचे. का जायचे माहितीये का? त्याच्या मागे कारण ध्यान साधना. त्या मंत्रामध्ये ताकद आणायची. ते जे गुरूंनी दिलंय ना, त्या मंत्रांवरती उजळणी आणायचे. गुरु त्यांचं सर्व सामर्थ्य आपल्याकडे देतात, पण आपण काय करतोय? फक्त गुरुच्या सामर्थ्याचा वापर करतोय. मग गुरूंचं सामर्थ्य किती वर्ष जाणार आहे आपल्याला? 2, 3, 4, 5. अहो, आपण आपली भाव, आपली भक्तीने ते प्लस करायचंय. कितीतरी शिष्यांमध्ये ते सामर्थ्य वाटून दिलेलं असतं गुरूंनी. कृपा असते आपल्यावर त्यांची ती. मग घासायचे तुम्ही. 1 वर्ष तरी ध्यान साधना, जप साधना करताय का तुम्ही? मंत्राला उजळणी देताय का? किती ओतताय तुम्ही त्याच्यामध्ये? आरसा बघा ना स्वतः आधी. नाही करत तुम्ही काही. आणि सगळ्यात मोठं कारण, तुम्ही तुमच्या मंत्राची उजळणी म्हणजे साधना, जप, ध्यान करत नाही. किमान वर्षभर तरी तुम्ही स्वतःला बंधनं घालायला पाहिजे की आपण वर्षभर ह्याच्यात स्वतःला, 12 वर्ष नव्हे, 12 महिने तरी प्रामाणिकपणे द्या की. 12 महिन्यात तुम्ही त्या मंत्राला उजळणी द्यायची आहे. त्यानंतर तुमचे गुरु ठरवतील, तुमचा मंत्र ठरवेल की तुम्ही कोणत्या लेवलला गेलाय. आणि त्यानंतर गादीवर बसा. त्यानंतर पेशंट घ्यायला चालू करा. त्यानंतर कोडे सोडवा. का माहितीये का? जर असं केलं नाहीत तर येणाऱ्या पेशंटचे साईड इफेक्ट, विकार तुम्हाला जडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग ह्याची जळ म्हणून प्लस नाही तर तुम्ही मायनस होताय. म्हणजे तुमच्याकडच्या शक्त्या लयाला जाताय. तुम्ही रोज कमी 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 गोष्टी करत चाललाय, म्हणजे तुमची शक्ती कमी कमी विभागली जाते. लक्षात येते का तुम्हाला काय करताय तुम्ही? आणि हेच नाही व्हायला पाहिजे. त्यामुळं जप, ध्यान, साधना यावरती भर द्यायची आहे. आणि लगेचच गादीधारक, गुरु बनण्याची घाई करायची नाही, कारण खूप घासावं लागतं. ठीक आहे, ऍडमिशन घेतलंय म्हणजे स्टेज तर पास व्हायला पाहिजे की. त्यानंतर 10वीचे पेपर, 12वीचे पेपर, आणि त्यानंतर सर्टिफिकेट मिळणार तुम्हाला. म्हणून कुठं ना कुठं आपण चुकतो, गुरु नाही. आणि गुरु करतानाच नंतर पश्चाताप करण्यापेक्षा गुरु करतानाच, म्हण आहे बघा समाजामध्ये, चांगली गोष्ट आहे, गुरु साधा भोळा असावा. असावा ना, साधा भोळाच असावा. पण तो कशाने? गुणांनी नाही तर दिसण्याने. दिसताना तो इतका साधा असावा की समोरच्याला वाटावं की हा गुरु, आणि ह्याच्याकडे काय असणार आहे, हा काय करणार आहे. पण सामर्थ्य त्याच्या शक्तीत असावं, भक्तीत असावं, ज्ञानाने परिपूर्ण असावा, खूप शक्तिवान, दिव्य आणि परमेश्वराचा खरा भक्त असावा. शिवाची, शक्तीची त्यांना जाण असावी. जे दिसत असतं ना ते कधीच नसतं, आणि म्हणून तर जग फसतं. ही म्हण खरी आहे, पण तिची उलट तपासणी करून पहा. आणि आपल्याला तेच वेड लागलंय. खूप गडगंज सोनं घातलं, खूप जास्त रुद्राक्षाच्या माळा घातल्या, अंगावरती वेगवेगळी भगवी अशी वेगवेगळी वस्त्र घातली, अक्षरशः राजबिंडा दिसायला देखना, किंवा एखाद्या मोठ्या गाडीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या सिंहासनावरती पाठीमागनं 4 बॉडीगार्ड असले, ठीक आहे, लोक त्यांना सलाम करणारे असले, म्हणजे गुरु मोठे नव्हे. ही त्यांची ओळख नाही. खरी ओळख तुम्ही त्यांच्या सानिध्यात गेल्यावर होते. ठीक आहे, कळत न कळत तुमच्यातल्या शक्त्या लया जायला तुम्ही स्वतः कारणीभूत असता. पहिली तर तुमची निवड, त्यानंतर तुमची गुरुभक्ती, त्यानंतर तुमची ईश्वर भक्ती, त्यानंतर तुमची मंत्र साधना. आधी ह्या सगळ्या गोष्टींवरती भर द्या.
ठीक आहे. आणि असं नसतं की तुमच्या शक्त्या लयाला गेल्यात, तुम्ही चुकलात म्हणून ही चूक पुन्हा सुधारू शकत नाही. सुधारू शकता, पुन्हा योग्य त्या ठिकाणी जावा, सगळ्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. देवाला नवस बोलल्याने हे सगळं परत मिळणार नाही. काही काहींनी तर देवाला नवस केलेत की माझी ताकद मला परत मिळू दे, म्हणजे मी पुन्हा तुझी भक्ती करेल. देवाला गरज आहे का तुमची ताकद तुम्हाला परत देण्याची? तुम्हाला गरज नाही का? देव एकदा देतो, दोनदा देईल, तीनदा देईल, चौथ्यादा तुम्ही काय करा? पुन्हा भीक मागायची? तुमच्या बळावर मिळवा की. भक्तीचं सामर्थ्य पण हवं की. गुरु आयतं देतात, अक्षरशः घास चावून देतात आपल्याला, गिळायचंच काम करतोय फक्त. पण तो गिळताना पण नीटनाटका गिळाना, पचला पाहिजे. आगोऱ्यासारखं केल्यानंतर, जास्त घास घेतल्यानंतर तो पचणार नाही, पोट दुखायला चालू होऊन जाईल, पचन संस्था बिघडेल, आजारी तुम्हीच पडणार. प्रत्येक गोष्टीला संयम असायला पाहिजे, सीमा असायला पाहिजे, मर्यादा असायला पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर झालेली चांगली आहे. आणि खरे गुरु कधीच कोणावर अन्याय करत नाहीत. तुम्हाला सगळ्या आज्ञा देतात त्या योग्य वेळी. तुमच्यापेक्षा जास्त गुरु तुम्हाला ओळखतात, तुम्ही काय आहात. लक्षात घ्या, आपण गुरूंना शोधत नाहीत, गुरु आपल्याला शोधत येतात. त्यांना माहिती असतं हे मडकं किती भाजलेलंय आणि ह्याला काय द्यायचे. ठीक आहे. पण कधी ते गुरु सामर्थ्यवान असायला हवेत, त्या गुरूंमध्ये तेवढं तत्व असायला हवं. तेच गुरु हे करू शकतात. आयरा गैरा नथू खैरा कुणीही नाही. वाटाचा वाट चोर उचलला म्हणून तो गुरु होत नाही. सोन्याने नाही, रूपाने नाही, तर ज्ञानाने परिपूर्ण गुरु करा आणि त्यानंतर तुमची नौका किनाऱ्याला लागेल आणि ह्या गोष्टी होणार नाही. तर पहा, योग्य मार्गावरती जावा, जेणेकरून अशी झळ तुम्हाला बसणार नाही, असे फटके तुम्हाला बसणार नाही. तुमच्या शक्तीमध्ये कमतरता येणार नाही. भगवंत तो तुमच्या पाठीशी असणार आहे, पण योग्य गुरु कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. आणि तुम्हीही 100% देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गुरुही तुम्हाला 100% देतील. पहा, व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओला शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन विषयांवरती मी व्हिडिओ बनवत राहील. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर मी देत जाईल, त्यासाठी तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये आपला नंबर दिलेला असतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला असतो. सर्वांनी कॉल मेसेज करू शकता. जय आदिशक्ती आदेश.